नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराज. मित्रांनो, मी जितेंद्र रोंदळे पाटील. आपल्या मी बराडा फेसबुक पेजचा मी ॲडमिन आहे. आज बऱ्याच दिवसानंतर आपल्यासमोर परत एकदा लाईव्ह आलेलो आहे. मित्रांनो, आपला आजचा विषय तुम्ही वाचलाच असेल की यापुढे काय, मराठा बांधवांनी यापुढे काय करायचं. गेले एक वर्षभर बघतो आपण, 1 सप्टेंबरला जे आंदोलन चालू झालं मनोजदादा जरांगे पाटील यांचं, आणि ते आंदोलन आता एका निर्णायक क्षणाला येऊन टेकलेलं आहे. मित्रांनो, आपले खूप सारे बांधव आता द्विधा परिस्थितीत असतील की मनोजदादांनी अजून निर्णय जाहीर केलेला नाही, सरकारने कुठला निर्णय दिलेला नाही, सगळे सोयीवर कुठलंही डिसिजन झालेलं नाही. सरकार विरोधी पक्षावर ढकलतंय म्हणजे महाविकास आघाडीवर, महाविकास आघाडी सरकारवर ढकलतं म्हणजे महायुतीवर. त्यामुळे मराठे नक्कीच खूप साऱ्या द्विधा परिस्थितीत असू शकतात. मराठेच काय, इव्हन मला सुद्धा बऱ्याच वेळा कन्फ्युजन व्हायला लागतं की पुढं काय. कारण नकळत का होईना जी मराठ्यांची एकी कधी होत नव्हती ती एकी 2016 पासून होण्यास सुरुवात झाली होती, जेव्हा मुकमोर्चे सुरू झाले होते. आणि त्यानंतर मनोजदादांच्या आंदोलनानंतर ही मराठा एकी एक स्ट्रॉंगरित्या तयार झालेली आहे. परंतु आता मित्रांनो, ही एकी टिकेल का आणि आपला आरक्षणाचा प्रश्न सॉल्व्ह होईल का, हा सर्वच बांधवांना प्रश्न पडला असणार आहे. कारण मनोजदादांनी जवळपास कमीत कमी 6 वेळा त्यांनी उपोषण केलं. ते जवळपास आमरण उपोषणासारखंच उपोषण होते, परंतु तरीसुद्धा सरकार त्यावर बदलेलं नाही. ॲक्च्युली सरकारने मराठा समाज जो बहुमतात आहे त्याचा विचार करून नक्कीच त्यावर निर्णय घेणं वाटत होतं की सरकार निर्णय घेईल. परंतु कदाचित सरकारला ओबीसी मतांची जास्त व्हॅल्यू मराठा मतांपेक्षा वाटली असेल, त्यामुळे त्यांनी तो प्रश्न पेंडिंगमध्ये टाकला. त्याचप्रमाणे आता महाविकास आघाडीकडून वेगवेगळे स्टेटमेंट यायला लागले की मराठा जर ते सत्तेत आले तर आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी. त्यावर मनोजदादांनी सांगितलंय की मर्यादा वाढवण्याच्या आधी आम्हाला ओबीसीत घ्या. मित्रांनो, मनोजदादा ज्या मागण्या करतात एकदम परफेक्ट आहे, परंतु मला वाटत नाही त्यावर सरकार आता कुठला निर्णय घेईल. कारण आता आपण अगदी निर्णायक क्षणी येऊन पोहोचलेलो आहे. कारण आता विधानसभा निवडणूक आहे आणि मला वाटत नाही विधानसभेच्या आधी कुठलंही सरकार असतं, ते मग महाविकास आघाडीचं असतं किंवा महायुतीचं, ते ह्या गोष्टीवर निर्णय घेतील. त्यामुळे आपल्याला खेळवत राहणं हाच एवढा पर्याय सरकारपुढे दिसतोय. पण आता मराठ्यांनी काय करायचं, कारण खूप सारं झालं. उपोषण झालं, घोंगडी बैठका झाल्या, परत एकदा उपोषण झालं, आता दसरा मेळावा. आणि आपण जर बघायला गेलो तर आपले जे मराठा बांधवांचे विविध सारे पेजेस आहेत किंवा विविध सारे ग्रुप आहेत, विविध सारे पर्सनल प्रोफाईल आहे, त्यावर जर आपण बघितलं तर मराठा बांधवांचा रीच किंवा मराठा बांधवांचं जे काही रिॲक्शन देतात त्या कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. इव्हन आपल्या मी मराठा फेसबुक पेजच्या सुद्धा मी बघितलं, जो रीच गेल्या महिन्यात होता तो अगदी मिलियनमध्ये होता, तो आता हजारात येऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आंदोलन हे थंडावलं का, थंड वाटतंय का, थंड पडलं का, असा कुठेतरी मनात प्रश्न यायला लागलेला आहे. आणि तेच होऊ नये, कारण कुठल्याही सरकारला माहीत असतं की कुठलंही आंदोलन हे जास्त काळ टिकत नाही. परंतु मराठा आंदोलन जवळपास 1 वर्षाच्या वर, 1 सप्टेंबरला साधारणतः आपण समजूया सुरू झालं होतं, ते आता ऑक्टोबरचं 6-7 तारखेला आंदोलन जोरात सुरू आहे. त्यामुळे सरकारला सुद्धा या आंदोलनाने चकवा दिलेला आहे. परंतु आता कदाचित सरकारने जो विचार करा तिकडे आपण निघालो आहोत का. कारण काल मनोजदादांना जेव्हा ते नारायणगडावर गेले तेव्हा त्यांना तिथं त्यांनी जी छोटीशी एक सभा घेतली, त्या सभेत त्यांना सांगावं लागलं की बाबांनो, रात्र फेसबुक बघतात, रात्री इंस्टाग्राम बघतात आणि तुम्ही दसऱ्याचे मेळाव्याचे पोस्ट टाकत नाही. म्हणजे कुठेतरी मनोजदादांना सुद्धा हे क्लिक झालंय की आंदोलनाचा आपल्या बांधवांचा प्रतिसाद कुठं कमी झालाय का. मित्रांनो, सरकारला हेच अपेक्षित आहे की ही इतक्या वर्षे एवढं काळ चाललेलं हे आंदोलन आता कुठेतरी थंडावणार, मराठा बांधव द्विधा परिस्थितीत येणार आणि त्यांना जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. त्यात आपण काय केलं पाहिजे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
मित्रांनो, आता सर्वात पहिलं आपलं टार्गेट असलं पाहिजे ते नारायणगड. नारायणगडचा दसरा मेळावा ज्याला शक्य त्याने जाणंच गरजेचं आहे. पण ज्याला जमत नाहीये त्याने कमीत कमी ते फेसबुकच्या पोस्ट टाकाव्या. त्याला स्वतः पोस्ट टाकता येत नसतील तर आपले खूप सारे बांधव आहेत, त्यांचे पेजेस आहेत, त्यांचे स्वतःचं पर्सनल प्रोफाईलवर ते ह्या आंदोलनाच्या पोस्ट टाकतात. त्या पोस्ट मॅक्सिमम लाईक करणं, शेअर करणं हे त्यांनी केलं पाहिजे. मी म्हणणार नाही फक्त मी मराठा फेसबुक पेजच करावं. आपल्या कुठल्याही बांधवाचा असो, तो जर मराठा आरक्षणासंबंधित, मराठा एकी संबंधित कुठल्याही पोस्ट टाकत असेल त्या आपण लाईक केल्या पाहिजे, त्या आपण शेअर केल्या पाहिजे, त्या जास्तीत जास्त मराठा बांधवांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, जेणेकरून सोशल मीडियामध्ये मराठा समाज हा एकत्र आहे, मराठा समाज हा कुठेही तुटलेला नाही आणि मराठा समाज आज तरी कट्टरपणे मनोजदादांच्या मागे उभा आहे. हेच चित्र उभं राहायला पाहिजे. कारण आज आपल्याला काही झालं तरी मनोजदादांची साथ सोडायची नाहीये. आता मध्येच छत्रपती संभाजीराजेंनी त्यांचा पक्ष, नवीन पक्ष स्थापन केला. मित्रांनो, छत्रपती घराण्याविषयी आपल्या सर्वांना खूप रिस्पेक्ट आहे. परंतु आता छत्रपती घराणं जेव्हा राजकारणात उतरणार आहे तेव्हा नकळत का ही जी फूट असणार ही मराठा मतांमध्येच असणार आहे. कारण आपल्यातलेच काही मराठा मतं ही छत्रपती संभाजीराजेंकडे जाणार आहेत. त्यामुळं सरकारला जे हवंय, जे अपेक्षित आहे तेच कुठेतरी घडतंय का असं वाटायला लागेल. बरं, आता असं वाटतंय की कदाचित दादा इलेक्शन लढण्याचा निर्णय घेणार नाहीत असं मला वाटतंय. इलेक्शन लढावं ही सर्वांची इच्छा असू शकते, कदाचित माझी पण आहे. परंतु मला आता असं वाटतं कारण तेवढा वेळ नाहीये तयारी करायला, उमेदवार निवडायला, चांगले उमेदवार निवडायला आणि चांगले उमेदवार उभे केल्यानंतर त्यांना निवडून आणायला. आणि जर निवडून आले नाहीत तर जो मेसेज सरकारकडं किंवा साऱ्या जनतेकडं, साऱ्या महाराष्ट्रीयन जनतेकडे जाणार आहे त्यातनं एकच मेसेज जाईल की मराठा एकत्र नाही. त्यामुळे मित्रांनो, आज आपल्याला काय करायचं तर मनोजदादा जे निर्णय घेतील त्याच्या मागे कट्टरपणे उभं राहणं. नारायणगडचा जो मेळावा आहे, दसरा मेळावा, त्या मेळाव्याला जास्तीत जास्त सदस्यांनी उपस्थिती लावणं, त्याच्यात खूप साऱ्या पोस्ट या फेसबुकवर टाकणं किंवा त्या लाईक करणं, इतर बांधवांच्या ज्या पोस्ट असतील किंवा आपल्या मी मराठा फेसबुक पेजसारखी इतर कुठलेही पेजेस असतील त्यांच्या पोस्ट ह्या शेअर करणं आणि जास्तीत जास्त मराठा बांधवांना असं दिसलं पाहिजे की मराठा आंदोलन हे जोरात सुरू आहे. मित्रांनो, हा मेसेज जो जात असतो ना खूप महत्वाचा असतो की आंदोलन थंडावलंय किंवा आंदोलन जोरात आहे. कारण जो गेल्या महिन्यात जो प्रतिसाद होता तो ह्या महिन्यात कुठेतरी कमी वाटायला गेला आहे. त्यामुळे मला आज खरं तर लाईव्ह घ्यायची इच्छा झाली म्हणून मी लाईव्ह आलेलो. तर हे खूप गरजेचं आहे की आपल्याला हे एकी टिकवण्यासाठी तरी कमीत कमी एवढा महिना, 1.5 महिना विधानसभा निवडणूक होईपर्यंत आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून दादा जो काही निर्णय घेतील त्याच्या मागे आपण कट्टरपणे उभं राहणं. मग त्यांनी जर सांगितलं इलेक्शन लढायचंय, त्यांनी जर उमेदवार दिला त्या उमेदवाराच्या मागे कट्टरपणे उभं राहणं. म्हणजे त्यांनी सांगितलं इलेक्शनला उभं राहायचं नाही, पाळायचंय, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती करणं हे आपल्याला दाखवून देणं गरजेचं आहे. जेव्हा आपण लोकसभेत करून आणलं होतं, परंतु अजून सुद्धा खूप साऱ्या राजकीय नेत्यांना ते वाटतं की तसं झालेलं नाहीये. त्यांना त्या मराठा समाजाची एकी कदाचित अजून कळलेली नाहीये किंवा त्यांना वाटतंय की मराठा समाज हा आपण 96 कोळी, 92 कोळी किंवा कुणबी ह्याच्यात आपण वाटलेला आहे. कुणबी हा ओबीसीत जातो, त्यामुळे ते ओबीसी हे कदाचित त्यांच्या मागे जातील असं त्यांना कदाचित वाटत असावं. आणि त्यांना असं जे इतिहासाप्रमाणे घडत आलेलं आहे की मराठा हा कधीच एकत्र नव्हता, त्यामुळे त्यांना ते कदाचित खात्री असावी की मराठा हा एकत्र राहणार नाही आणि विधानसभेत त्यांना जे पाहिजे ते होऊ शकतं. ठीक आहे, आता हे करता करता आपण विचार करूया की आरक्षण आपल्याला भेटणार आहे का. तर सध्या मित्रांनो मला नाही वाटत कुठलंही सरकार आपल्याला लगेच आरक्षण देणार आहे. परंतु विधानसभेत जर आपण मनोजदादांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण त्याच्या कृती केली आणि त्यांनी जो आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे जर मराठा समाजाने एकी दाखवून त्यावर ठाम राहिले आणि त्या ठाम राहिल्यानंतर त्याचा जो निर्णय येईल, त्याचा जो रिझल्ट दिसेल विधानसभेत, तो जर मराठ्यांना अनुकूल असा ठरला तर मात्र कुठलंही सरकार आलं तर त्यांना नक्कीच मराठा एकीचा विचार करून मराठा आरक्षणाविषयी विचार करावा लागेल. परंतु जर मनोजदादांनी सांगितलं आणि त्या आपण ठामपणे त्याच्या मागे उभं राहिलो नाही आणि त्याप्रमाणे जर विधानसभेत त्याचा निर्णय रिफ्लेक्ट झाला नाही तर मी तुम्हाला लिहून देतो की याच्यापुढे कुठलंही सरकार आपल्या मराठा आरक्षणाविषयी कधीच विचार करणार नाही. त्यामुळे मित्रांनो, सध्या आपल्याला एकच टार्गेट ठेवायचं आहे. पहिले नारायणगडचा 12 तारखेचा दसरा मेळावा आणि त्यानंतर मनोजदादा जो काही निर्णय घेतील त्या मागे ठामपणे उभं राहणं. कारण आपण 16 मोर्चे पाहिले होते, 2016चे 58 मोर्चे पाहिले होते. आपल्याला कुठलंही नेतृत्व ते आपण स्वीकारलं नव्हतं आणि कुठलंही नेतृत्व आपल्या पुढे आलेलं नव्हतं. कारण मी स्वतः पाहिलं, मी नव्या मुंबईच्या मेळाव्यात अगदी आघाडीवर होतो
त्यावेळेस मी बघितलं होतं की राजकीय नेत्यांना अक्षरशः मराठा बांधवांनी मागं उभं राहिलं होतं, पूर्ण मोर्चाच्या मागं. कुठल्याही राजकीय नेत्याला समोर दिलं नव्हतं. परंतु आज आपण मनोजदादांचं नेतृत्व स्वीकारलं आहे. त्यामुळे आपल्या मनोजदादांचा निर्णय मानणं आज तरी आवश्यक आहे. मनोजदादांची ही लढाई साधी नव्हती. 6 वेळा आमरण उपोषण केलं. त्या माणसांनी स्वतःच्या तब्येतीला अगदी माहीत नाही आज त्यांच्या हेल्थमध्ये काय इश्यू असू शकतो. त्यांनी तिथपर्यंत ती लढाई नेलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मागे आपण ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, मी हे का सांगतोय, आज आपण बघत असणार जेव्हा 2 किंवा 3 महिन्यापूर्वी मनोजदादांचं आंदोलन जेव्हा स्पीडमध्ये होतं तेव्हा राजकीय नेते मनोजदादांना भेटायला येत होते. खूप सारे मीडियाचे चॅनल अंतरवाली देत होते किंवा मनोजदादा जिथं काही सभा घेत होते तिथं पोहोचत होते. परंतु आता तुम्ही बघत असणार फरक काय पडला आहे. आता कुठलेही चॅनल मनोजदादांकडे पोहोचत नाही किंवा माहीत नाही, त्यांना मॅनेज केलं गेलेलं आहे. त्यामुळं ज्या मराठा आंदोलनाच्या किंवा मनोजदादांच्या ज्या न्यूज आहे त्या न्यूजसुद्धा आपल्याला आता न्यूज चॅनलवर कमी दिसत आहे. मग न्यूज चॅनल जर न्यूज कमी दिसत असतील तर त्याला पर्याय हाच आहे जो काल मनोजदादांनी पण सांगितला. मी सुद्धा माझी पोस्ट काल सकाळी टाकली होती आणि दुपारी मनोजदादांची ती सभा झाली. त्यात त्यांनी सांगितलं की फेसबुकवर टाइमपास करताय, इंस्टाग्रामवर टाइमपास करताय तर आपण कमीत कमी ह्या पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. सोशल मीडियामध्ये दिसलं पाहिजे की मराठा आंदोलन हे जोरात चालू आहे आणि मराठ्यांची एकी झालेली आहे आणि मराठा त्यांना जे पाहिजे ते घडवून आणणार आहे. हे जेव्हा आपण करू तेव्हाच आपल्याला काहीतरी याचं फळ भेटेल. आणि मित्रांनो, हे जर झालं नाही, जर आपण आता मनोजदादांच्या मागे ठामपणे उभं राहिलो नाही आणि जर आपण मनोजदादांनी सांगितले आदेश पाळले नाही किंवा कुठेतरी आपण गोंधळलेल्या स्थितीत आपण वेगळा तो निर्णय घेतला किंवा आपण न्यूट्रल झालो, आपण आपल्या कामात बिझी होऊन गेलो, मित्रांनो 1 वर्ष आपण त्यांच्या मागे आहे. आता आपल्याला फक्त 1-1.5-2 महिने आपल्याला त्यांच्या मागे उभं राहायचं आणि ते कशासाठी? स्वतःसाठी. कारण मराठ्यांची एकी होणं गरजेचं आहे. यातनं मेसेज हाच जाणार आहे की मराठा एक आहे, मराठा समाज हा पूर्णपणे एक आहे. महाराष्ट्रातला कुठलाही मराठा असो तो ठामपणे एकत्र राहून योग्य तो निर्णय घेत आहे आणि सध्या तरी तो मनोजदादांच्या मागे कट्टरपणे उभा आहे. त्यामुळे मित्रांनो, हे खूप आवश्यक आहे की आपण मनोजदादांच्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं आणि ते जे सांगतील ते आदेश पाळणं. आज तुमच्या लक्षात आलं असेल, खरंच तुम्ही बघत असणार, तुम्हाला कुठल्याही चॅनलवर या आंदोलनाविषयी काहीच दिसत नाही. आपल्या मी मराठा फेसबुक पेजच्या मी ज्या पोस्ट टाकायचो त्या पोस्टला अगदी लाखात व्ह्यू भेटत होते. ते लाखाचे व्ह्यू आता काही हजारांमध्ये, काही शेकड्यामध्ये येऊन पोहोचलेले. त्याच्या लाईक तेव्हा 1,500-2,000 हजारावर लाईक पोहोचल्या होत्या, त्या लाईक आता 50-100वर येऊन पोहोचलेले आहे. त्यामुळे कुठेतरी मराठा बांधव थोडा आसवलेल्या मूडमध्ये आलेला दिसतोय. परंतु मित्रांनो, सरकारला जे हवंय तेच आपण घडू देऊ नका. आपल्याला या आळसातनं बाहेर निघावं लागेल. 1 ते 1.5 महिना 2 महिना आपल्याला फक्त मनोजदादांची मागे उभं राहणं. आपल्याला फक्त आता हे बघायचं, आरक्षण भेटेल ते भेटणार, जर आपली एकी राहिली तर नक्कीच भेटेल. परंतु सध्या आता मेसेज हा जाणं गरजेचं आहे. मराठा एक आहे, मराठा एकीने डिसिजन घेतो. मराठ्यात कुठलीही फूट नाही. मराठा 96 कुळी, 92 कुळी, कुणबी असा कुठल्याही प्रकारचा मराठा समाज नाही. तो एकत्रच आहे आणि तो एकत्र राहून त्याला जे पाहिजे तो ह्या राज्यात घडवून आणू शकतो. हा जेव्हा मेसेज जाईल तेव्हा मग कुठलंही सरकार येईल त्या सरकारला आपल्याविषयी विचार करावा लागेल. तर मित्रांनो, मी थोडक्यात आपल्याला सांगितलंय की मराठ्यांना यापुढे मराठ्यांनी काय करायचं हे आपल्याला आता कळलं असेल. जर आपल्याला काही डाऊट्स असतील आपण नक्कीच कमेंटमध्ये टाका. मित्रांनो, त्याचबरोबर मी खूप दिवसापासून सांगतो की मी मराठा फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण खूप सारे मार्गदर्शन सत्र सुरू करणार आहोत. शक्य झालं तर येणाऱ्या शुक्रवार किंवा शनिवारी आपण एक लाईव्ह घेणार आहोत, ज्याच्यातनं 10वी-12वीच्या मुलांना काहीतरी कुठेतरी छोटेफार काहीतरी काम करायला भेटेल, 2 पैसे कमवायला भेटतील. या टाईपचे खूप सारे मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्याला सुरू करायचे. परंतु काही कारणास्तव ते सुरू करण्यास लेट झालेलो, परंतु ते आपण लवकरच सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, परत एकदा मी सांगेल की आता आपल्याला दुसरा पर्याय कुठलाच नाही. आपल्याला एकत्र राहणं, एकीने राहणं हाच एक पर्याय आहे. आणि सध्याचं टार्गेट मनोजदादांचा किंवा मराठा समाजाचा जो दसरा मेळावा नारायणगडावर होणार आहे त्या नारायणगडाच्या दसरा मेळाव्याला सक्सेस मिळवून देणं. अगदी अंतरवाली सराठी समाज बांधवांची जो रिस्पॉन्स होता, जो प्रतिसाद होता, त्यापेक्षा जास्त प्रतिसाद त्या नारायणगडच्या सभेला भेटला पाहिजे. याच्यावर आपण टार्गेट करणं. ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी तिथे जाणं, सुरक्षितरित्या जाणं, पोहोचणं, जिथे जागा भेटेल तिथे जाऊन बसणं, ते तर आपण करतोच. आपला मराठा समाज कुठंच कधीच मला दिसला नाही की कुठं आक्रमक झाला आहे. जिथे जागा भेटेल, जिथे जागा बसायला जागा असेल, ती मातीवर असेल, कशावर असेल, तिथे जाऊन बसतात. हे आपला अभिमानास्पद आहे. कुठेही कचरा करत नाही. हे आपले संस्कार आपल्याला दिलेले. तर आपल्याला नारायणगडचा दसरा मेळावा, त्यानंतर तिथे नारायणगडवर जे
मनोजदादा जी भूमिका घेतील ती भूमिका शांतपणे ऐकणं आणि त्या भूमिकेवर आपण ठाम राहणं, याशिवाय आपला कुठलाही पर्याय नाही. आपण हे केलं तर त्यातनं मराठ्यांची एकी टिकणार आहे आणि मराठ्यांची एकी टिकली तरच सरकारवर दबाव येईल. जर यातनं फाटाफुटी झाल्या तर कुठल्याही सरकारवर दबाव येऊ शकत नाही. अंतरवालीनंतर सरकारवर दबाव आला. तुम्ही बघितलं असेल खूप सारे मंत्रिमंडळातले मंत्री ते अंतरवालीत जाऊन पोहोचत होते. ते मनोजदादांच्या आंदोलनाविषयी प्रतिक्रिया देत होते. आता कुठलाही पुढारी, कुठलाही राजकीय नेता कुठलाही रिॲक्शन देत नाहीये. त्यामुळं त्यांना कुठेतरी हे आंदोलन तोडायचंय आणि त्यांना ते कदाचित वाटेल सुद्धा की तुटलंय. मला माहिती आहे की मराठ्यांची एकी झालेली ती तुटू शकत नाही आता. परंतु मित्रांनो, खूप साऱ्या घटना घडताय. छत्रपती संभाजीराजांनी त्यांचा पक्ष काढलेला आहे. त्या ठिकाणी काही जण त्यांच्या उमेदवाराला मागे जाऊ शकतात. मनोजदादांचा आज निर्णय मला माहीत नाही, परंतु मला असं वाटतं की मनोजदादा कदाचित निवडणुकीला उमेदवार उभे करणार नाहीत असं मला वाटतं पर्सनली. कदाचित उभे करतील, पण तो मनोजदादांचा निर्णय आणि त्यावर आपल्याला ठामपणे उभं राहायचं. तर त्यांनी निर्णय घेतला उमेदवार उभे करायचे तर आपल्याला त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. पण जर त्यांनी निर्णय घेतला की उमेदवार उभे करायचे नाही, की फक्त आता पाडायचे, तर आपल्याला त्यामागे सुद्धा ठामपणे उभं राहायचं आहे. आणि त्यांनी निर्णय घेतला आपल्याला काहीच करायचं नाही, आपल्याला फक्त मेळावे घ्यायचे किंवा ते सांगतील ते, तर आपल्याला त्यामागे सध्या तरी पूर्णपणे ठामपणे विश्वास ठेवून त्यांच्या मागे उभं राहणं एवढंच सध्या आपल्या हातात आहे. आणि ते सर्वांनी शांतरित्या पार पाडायचं आहे. परत एकदा सांगेन, आपले मी मराठा फेसबुक पेज असो किंवा कुठलेही असो, त्यात खूप सारे मराठा बांधव मी बघतोय. अमोल तोर झाले, डीजी रॉक झाले, सचिन हावळे पाटील झाले, नंतर त्रिशूल पाटील झाले, असे खूप सारे मराठा बांधव, मला काही नावात आठवत नाही, परंतु खूप सारे मराठा बांधव आहेत. रमेश जगताप आहेत. खूप सारे मराठा बांधव या मराठा आरक्षणाविषयीच्या पोस्ट टाकत असतात आणि मराठा आंदोलन हे सोशल मीडियात दिसेल, मॅक्सिमम समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळं आपला हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या कुठल्याही पोस्ट असते लाईक करा, शेअर करा. मॅक्सिमम मराठा बांधवांपर्यंत आपल्याला त्या पोस्ट पोहोचल्या पाहिजे याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, शेअर करणं म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाही. एक शेअरचं बटन इथे फेसबुकला, ते फक्त शेअरचं बटन दाबा, तुमच्या पर्सनल प्रोफाईल जाईल. तुमचे ग्रुप असतील तर तुम्ही त्या शेअरमधून शेअर टू द ग्रुप केलं तर त्या ग्रुप साऱ्यामध्ये त्या पोस्ट पोहोचतील. खूप साऱ्या पोस्ट येतात, त्यांना लाईक करणं शिका, त्याच्या कमेंट द्या. जसं आता रामेश्वर भोसलेचा जय शिवराय, जय शिवराय रामेश्वर भोसलेजी, आणि त्यांनी आश्वासन देतात की नक्कीच आपण करू म्हणून. असं प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. मराठा बांधवांची एकी टिकेल तेव्हाच आपण मराठा समाजासाठी काहीतरी करू शकतो. आणि मित्रांनो, दुसरं सर्वात महत्त्वाचं, मी प्रत्येक माझ्या लाईव्हमध्ये सांगत आलेलो आहे, खूप सारे 1 वर्षात खूप सारे प्रतिनेते तयार करण्यात आले. त्यांनी मनोजदादांना काय काय शब्द वापरले, घाण शब्द वापरले, किंवा मराठा समाजाविषयी काहीतरी घाण देण्याचा प्रयत्न केला, मराठा आंदोलनाच्या अगेन्स्ट दुसरे आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न केला, किंवा त्याविषयी काहीतरी खूप साऱ्या नको त्या कमेंट त्यांनी दिल्या. मित्रांनो, मला माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांचं संस्कार आपल्यावर आहे, त्यांचं रक्त आपल्या मराठा समाजामध्ये भिनभिनलेलं आहे. परंतु सध्या ती वेळ नाही, सध्या तलवार हातात घेण्याची वेळ नाही आहे. कारण सध्याचा जमाना तो नाही तलवार घेण्याचा. सध्याचा जमाना हा डोकं वापरायचा आहे, आणि डोकं वापरून आपण ते त्यांना उत्तर द्यायचं आहे. उत्तर द्यायचं म्हणजे काय, त्यांना इग्नोर करणं सर्वात आधी शिका. आणि समजा इग्नोर जरी करता येत नसेल तर आपण त्याला उत्तरच देऊ नका, काहीच लिहू नका, आणि दिलं उत्तर तरी शांततेने द्या. ते आता दारू कोण पिलं नाही पिलं, ते बेवडा कोणाला म्हणतात, ठीक आहे, त्यांनी म्हटलं नाही म्हणून त्याला बेवडे होऊन जाणार आहे का, किंवा मराठा बांधव बेवडे होऊन जाणार आहे का. त्यामुळे डोकं शांत ठेवणं, आणि डोकं शांत ठेवून या अशा ज्या कोणी आता बांधवांना दोन्हीकडे आपल्यासाठी आदर्शस्थान आहेत म्हणून कोणी वाईट पोस्ट टाकू नका. काही लोक डुप्लिकेट आयडी वापरून सर्व करत आहे. त्याच्या खाली आपण चांगल्या लोकांनी कमेंट करू नये याची जाणीव सर्वांनी ठेवा. एकदम बरोबर रामेश्वर भोसले तुम्ही लिहितात ते, कारण त्याच दिवशी दसरा मेळावा हा मला वाटतं मुंडे परिवारांचा किंवा तो तिथे दसरा मेळावा असतो. आपल्याला त्या मेळाव्याला काहीच आपल्याला बोलायचं नाही, त्याच्या विरुद्ध आपल्याला काही द्यायचं नाही. आपलं टार्गेट फक्त नारायणगडचा दसरा मेळावा हे टार्गेट आहे. मराठ्यांचा तो मेळावा असणार आहे. जेव्हा मराठ्यांचा मेळावा आहे तेव्हा आपण दुसऱ्या जातीच्या, दुसऱ्या समाजाच्या, दुसऱ्या राजकीय पक्षाच्या मेळाव्याला कुठल्याही प्रकारचं नाव ठेवायचं नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांना हिनवलं जाईल किंवा त्यामुळे ते चिडतील, त्यामुळे आपल्या भांडणं होतील, असा कुठलाही प्रकार आपण करायचा आणि ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण खूप सारा प्रयत्न केला गेला आहे की मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लावणं, परंतु आज तरी मराठा शांतपणे आजपर्यंत हे सगळं सहनशीलपणे सहन करत आलेला आहे. आता सुद्धा सहन करत आहे मित्रांनो, जरूर आहे. कारण बघा, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा तो काळ होता त्यावेळेस ती वेगळी गोष्ट होती. त्यावेळेस तलवार काढून उत्तर देणं
हा काळ होता. पण मित्रांनो, आज तो काळ नाही आहे. आज आपल्याला शांततेने सर्व सहन करणं आणि आपलं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न करणं हेच करणं गरजेचं आहे. आता दुसरं, मी मित्रांनो माझ्या प्रत्येक लाईव्हमध्ये मी जेव्हा पण येतो सांगत असतो की जे आपले मराठा मुलं, मराठा तरुण विद्यार्थी असतील, त्यांच्या कुठे परीक्षा असतील, त्यांचा कुठेतरी व्यवसाय असेल, तर मित्रांनो त्याकडे दुर्लक्ष करू नका. आंदोलन महत्त्वाचं आहे, परंतु आपला परीक्षा, आपलं शाळा, आपलं कॉलेज हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते तिकडे दुर्लक्ष करून पर्सनल नुकसान करून घेऊ नका. समाजासाठी 6 कोटी समाज बांधव आहेत, परंतु आपल्यासाठी एकच परीक्षा आहे. त्यामुळे परीक्षा सोडू नका. आपला कुठेतरी नोकरीमध्ये जर काही इश्यू होत असेल तर आपण आपल्या नोकरीवर कॉन्सन्ट्रेट करा. परंतु जे लोक वेळ काढू शकतात, जे समाज बांधव वेळ काढू शकतात, त्यांनी मात्र या मेळाव्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. आणि ज्यांना जमत नाही त्यांनी कमीत कमी अशा पोस्ट टाका. पोस्ट टाकता येत नसतील तर आमच्यासारख्यांच्या पोस्ट लाईक करा, शेअर करा, कमेंट द्या. तर मला वाटतं आजपुरता एवढंच. असंच परत मी प्रत्येक वेळेस लाईव्ह येत राहील. आपण मराठा मार्गदर्शन विषयाचे आपण जे सत्र चालू करतो, आपलं रेग्युलर मार्गदर्शन सत्र असणार आहे. आपलं लवकरच आपण आपलं जे मेन मुख्य आपलं जे मी मराठा पेजच्याद्वारे आपण करत होतो वधूवर सूचक कार्य, ते कार्यसुद्धा आपण लवकर सुरू करणार आहोत. लवकर तुलसी विवाह येतोय, त्याच्याआधी आपण आपलं ते कार्य सुरू होईल. आपलं त्या कार्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे, ते कार्यसुद्धा आपण लवकरच जोरात सुरू करणार आहोत. तर परत एकदा आपला टार्गेट आहेत नारायणगड दसरा मेळावा, मराठ्यांचा दसरा मेळावा, मनोजदादांच्या मागे कट्टरपणे उभं राहणं, मनोजदा सांगतील ते ऐकणं आणि डोकं शांत ठेवून निर्णय घेणं. आणि हे सर्व करताना आपल्या गाडी जर चालवत असणार ती गाड्या शांततेने चालवा, कुठे ॲक्सिडेंट होणार नाहीत त्याची काळजी घ्या. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आपले कोणी आजूबाजूला असतील जे आत्महत्या करायच्या मूडमध्ये दिसत आहे, त्यांना आत्महत्या करू नये, त्यांना पॉझिटिव्ह काहीतरी सांगा, किंवा आपल्याला एकमेकांमध्येच पॉझिटिव्ह चर्चा करा. सगळ्यांनी एकमेकांमध्ये पॉझिटिव्ह चर्चा करा, जेणेकरून आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. मित्रांनो, आत्महत्या हे कुठल्याच गोष्टीचं सोल्युशन नाही आहे. आत्महत्या करून तो निघून जातो, त्याच्या मागं त्याचे आई वडील, त्याची पत्नी असेल, मुलं असतील, त्यांचे काय हाल होत असतील. तर मित्रांनो, हे सोल्युशन नाही आहे. आरक्षण नाही भेटलं म्हणून काय बाकीचे राहून गेले का? मेहनत करा, अभ्यास करा, आपल्या आपल्या क्षेत्रात खूप मेहनत करा. इतर समाजांचं आदर्श घ्या. खूप सारे समाज आहेत, ते समाज बघा ते कशा पद्धतीने आपली स्वतःची प्रगती करत आहे. प्रत्येकजण आरक्षणासाठी, ठीक आरक्षण असायला पाहिजे, गरजवंत मराठा आरक्षण आवश्यक आहे, परंतु त्यासाठी आत्महत्या करणं हे मात्र चुकीचं आहे. त्यामुळे मित्रांनो, असं चुकीचं टोकाचं पाऊल उचलू नका. ठीक आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. परत एकदा भेटूया आपण लाईव्ह लवकरच.